नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो, आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज माझ्या मागे जो पाहताय मित्रांनो तो ऑरेंज डॉर्फ हा नारळ आहे, म्हणजे बुटक्या जातीचा पण ऑरेंज डॉर्फ आहे। आपण दरवेळेस तुम्हाला ग्रीन डॉर्फ नारळ दाखवतो, मलेशियन ग्रीन डॉर्फ दाखवतो, पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवतोय ऑरेंज डॉर्फ। मित्रांनो हा फक्त आणि फक्त शहाळ्यासाठी वापरला जातो, याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी चांगली असते, त्याच्यासाठी हा नारळ लावला जातो। जसं आपलं मलेशियन ग्रीन डॉर्फ किंवा ग्रीन डॉर्फ जो नारळ आहे ते तिन्ही पर्पज साठी वापरला जातो, म्हणजे त्याच्यात खोबरं देखील जाड असतं, ह्याच्यामध्ये खोबरं जाड नसतं मित्रांनो, त्याच्यासाठी ऑरेंज डॉर्फ हा लावला जातो फक्त आणि फक्त शहाळ्यासाठी मित्रांनो। तर अशा पद्धतीचा हा ऑरेंज डॉर्फ आपण 40 लोड करत आहोत राजापूरसाठी। राजापूरला आपले आंबाडेकर सर यांच्यासाठी आपण लोड करत आहोत। राजू आंबाडेकर उपाळे या ठिकाणी निघालेला आहे मित्रांनो, हा तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी। आपले यूट्यूबचे व्हिडिओ बघून सरांनी आपल्याकडून नारळ खरेदी केलेला आहे। सर आपल्या नर्सरीमध्ये आलेले नाही आहेत, सरांनी फक्त आणि फक्त फोटो घेऊन नारळ सिलेक्शन केलेला आहे। मोठा नारळ आपण या गाडीला लोड करत आहोत, ट्रक मध्ये लोड करायचा आहे। इथे बांधलेला आहे मित्रांनो, नारळ पाहू शकताय। उन्हामुळे थोडंसं ही जी पानं आहेत ती करपलेली आहेत, ह्याला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो। नवीन आलेली पालवी ही अतिशय उत्तम आहे, अतिशय सुंदर आहे। तुम्ही कुठलीही पालवी बघा, हे जुनं पान मित्रांनो करपलेलं आहे, पण नवीन पानाला कुठेही काही धक्का नाहीये। मागचं पान देखील तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने आहे, हे जुनं पान जे आहे ते करपलेलं आहे उन्हामुळे, बाकी याला कोणताही प्रॉब्लेम नाही मित्रांनो। रोप अतिशय उत्तम आहे, रोपाची खोडाची साईज वगैरे पाहू शकता तुम्ही, आणि याला फळधारणा म्हणाल तर 1.5 वर्षामध्ये याला फळधारणा होणार आहे। अशा पद्धतीचं रोप आपल्याकडे अवेलेबल आहे मित्रांनो। मागे जर तुम्ही पाहिलं तर ग्रीन डॉर्फची रोपं आहेत आपल्याकडे, हे बुटक्या जातीचा हिरव्या कलरचा जो ग्रीन डॉर्फ आहे त्याची ही रोपं आहेत मित्रांनो। तेथे देखील भरपूर सारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत, आणि 30 इंच बाय 30 इंचच्या म्हणजे 150 किलोच्या बॅग मधला हा नारळ निघालेला आहे। उपाळे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी हा नारळ लागणार आहे 20 फूट बाय 20 फुटावरती, म्हणजे एकरी 110 रोपं बसतात मित्रांनो। आणि हा नारळ आता अर्धा एकरासाठी निघालेला आहे, आणि याच्यामध्ये तुम्ही अंतर्गत पीक पहिली 2 वर्ष घेऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही अंतर्गत पीक म्हणजे मसाल्याची झाडं वगैरे घेऊ शकता याच्यामध्ये लावून, कारण सावली निर्माण होते याच्या खाली, त्याच्यामुळे फक्त मसाल्याची रोपं घेऊ शकता। 2 वर्ष पहिली ही कमी उंचीची जी काही रोपं आहेत ती तुम्ही घेऊ शकता, त्याच्यामध्ये जे काही आपले शेतीमध्ये लावली जातात ती रोपं लावून तुम्ही त्याच्यापासून उत्पन्न घेऊ शकता अंतर्गत पिकामध्ये। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। आपली नर्सरी ही मलकापूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकर, आणि आपली दुसरी सेकंड ब्रांच ही तालुका लांजा खेरवसी या गावामध्ये आहे, आणि अशी आपली 50 एकर मध्ये विस्तारलेली आणि गेली 42 वर्षे या क्षेत्रामध्ये काम करणारी आपली शैलेश नर्सरी 1983 साली सुरू झाली होती, आणि शेतकऱ्यांच्या विश्वासावरतीच आपण आज 42 वर्ष पूर्ण करू शकलो। आणि अशा पद्धतीची आपली नर्सरी आहे हे सगळ्यांना कळण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।